जायचं? आद्या कुठे जायचं? नाटकाडी ए कुठे जायचंय आद्या? कुठे जायचं? देखो भाई, बच्चे तो जिद करते ही, हम बड़ों का फर्ज होता है उनकी सुरक्षा करना। हमारे पास नाटकी जेवली आदू ना. अय्यो अय्यो बेटे सोना चाहिए पिताजी तो है नहीं, आप कौन? तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आम्ही चाललो आहोत स्नेहाच्या PLCमध्ये. खूप खूप दिवसांनी हा दिवस आला आहे, कारण भरपूर आता ती 3 वर्ष जर तरी जॉब करते, तर तेव्हापासून ती बोलत होती की PLCमध्ये या. तर काही योग नाही आला, पण आज अचानक परी बोलली की पप्पा तुमचं ECG वगैरे करायचं आहे ना, तर जाऊया ना, मला पण सुट्टी आहे. तर पप्पा रेडी झाले आहे आणि आम्ही निघून आलो आहोत घरातून. पण जर आम्ही आलो नसतो तर हा व्ह्यू आम्हाला बघायला भेटलाच नसता. एकदम ऊन पण नाही आहे, असं सावली आहे, थोडंसं आभाळ आल्यासारखं आणि एकदम थंड वातावरण, जणू काय महाबळेश्वरमध्ये गेल्यासारखं. इतकं छान सगळं बघू शकता तुम्ही, इतकं छान हिरवळ आहे सगळीकडे. आणि पाटण तालुक्यामध्ये निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. मी कोल्हापूरची असल्यामुळे मला काही माहिती नव्हतं, पण इकडे आल्यावरती निसर्ग सौंदर्य काय असतं हे मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं आहे आणि खूप मस्त वाटतंय. इतकं मस्त वाटतंय ना की काय सांगू नाही शकत. तुम्ही स्वतः येऊन इथं अनुभव घेतला तर खूप छान वाटेल तुम्हाला. आणि आता कसा हिवाळा थोडा थोडा चालू होते, कालपासून थोडंसं थंडी वाटायला लागली. तर असं वाटतंय जर 4 व्हीलर असती ना, तर गाडीच्या काचा खाली असत्या तर मी मस्तपैकी झोपून गेली असती गाडीमध्ये. पण 2 व्हीलर असल्यामुळे नाही झोपू शकत गाडीवरती. आणि बघू शकता पिल्लू पण खूप एन्जॉय करते पुढे. आणि परीला कुठेतरी आज बाहेर जायचंच होतं, त्याच्यामुळे ती परी सारखं आजूला लागलेली की चल पप्पांना सांग, चल भूम जाऊया. मग ती परत येऊन लगे पप्पांना बोलायची की मला भूम जायचं आहे. थोडंसं बाहेर सुट्टी असते तर वाटतं ना मुलांना की चला बाहेर जाऊया. मग तिनं बाबांना वगैरे विचारल्यावरती आम्ही निघून आलो आहोत. तर बघू शकताय कसं झाडी वगैरे आहे. खूप मस्त वाटतंय, एकदम असं निरभ्र आकाश चालू आणि थोडंसं वाटतं ना पाऊस येईल पण वाटतं नाही पण वाटतं. गुरे वगैरे माणसं चरायला वगैरे नाही. हे आपण शहरात नाही सांगू शकत. आणि मी स्वतः अनुभवलेलं नाही आहे. कुठेतरी कोणाच्याच म्हशी गाई वगैरे असायच्या तर मला माहितीच नव्हतं. शिवाय मला सांगते तांदूळ कसा पिकतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं, तो कसा घालायचा. आणि एवढा लहान मुलेसुद्धा गुरे वगैरे चालायला लागतात आणि हे शहरातल्या मुलांना काही माहिती नसतं. आणि तो वेगळाच एक आनंद असतो की गुरांच्या मध्ये रमणी. शिवाय खेड्यापाड्यातले खेळ, झाडावरून चढणे, ते झाडांवरून ती फळं काढणे, ती चोरून आणणे, म्हणजे ते वेगळाच अनुभव असतो. तो शहरातल्या मुलं नाही अनुभवू शकत. पण ग्रामीण भागातल्या मुलांना सगळं हे अनुभवता येतं, त्यातून आनंद घेता येतो आणि त्यातून ते वेगळंच काहीतरी असतं. आणि सगळीकडे आता भात काढायची चालू आहे. त्यात तुम्हाला जिथे तिथं भात काढलेले सगळे लोक दिसत असतील, कारण पावसाने भरपूर लोकांचं नुकसान पण झालेलं आहे. भातांचं, बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर हे बघा निरभ्र आकाश किती मस्त वाटतं, हे डोंगर, वाव. तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, हे बघू शकता. आणि स्नेहा सारखी बोलायची की ताई तुम्ही तिकडे या पावसाळ्यात, पण मला थोडा पाऊस नाही आवडत. म्हणजे दोन्ही गोष्टींनी नाही आवडत, मला पण नाही आवडत आणि बाळ लहान असल्यामुळं त्याचे पुढचे परिणाम नको भोगायला यायला, म्हणून त्याच्यासाठी मी पावसात जाणं मी टाळतेच.
आणि हे बघू शकता. आणि ती सारखी बोलायची की ताई तुम्ही पावसाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या. तर मी बोलायची मी नाही येणार. पण सो आज काही म्हणजे प्लॅनिंग पण केलं नाही, काही नाही केलं. आणि आम्ही निघालो तिच्या PLCमध्ये. तर बघू शकता, हे मी जर घरी थांबले असते तर मला बघायला नाही भेटलं नसतं आणि मला तुमच्याशी शेअरही करता नसतं आलं. तर बघू शकता, खूपच भारी, खूपच भारी. परी पण खूप खुश झाली हे बघून. मम्मी बघ ना किती थंड आणि किती भारी वाटते, बघ ना असं वाटत होतं. हे बघा घोडे वगैरे पण आहे तिथे बांधलेली आणि गुरं पण चरत आहेत आणि घोडे पण आहेत. आणि जर इकडं भातं वगैरे काढायची चालू आहेत. तर पुढं कोण दिसली तर मी तुमच्याशी शेअर करेन. बघू शकता अप्रतिम. कशाला महाबळेश्वरमध्ये मनालीला वगैरे जावं लागतं, हे आमच्याकडे सगळं अनुभवायला भेटतं. हे बघू शकतो परी वगैरे खुश होते. सगळं इकडं तिकडं बघायला एकदम खुश आहे. पप्पा गाडी चालवतात. पिल्लू पण बघा उभं राहून गॉगल वगैरे लावून एन्जॉय करते. चला तर आता आपण PLCमध्ये गेल्यावरती काय करणार. चालवा. बसते हात. चल देव बाप्पा जाव्या. दादा घे. दादा. तर आम्ही त्याच PLCमधून आता निघालो आहोत जानाई देवीला. इथे जानाई देवीचं एक मंदिर आहे, निवकणी म्हणतात. निवकणी गाव आहे वाटतं, मला पण इतकं काही माहिती नाही आहे. निवकणी गाव आहे, तिथे जानाई देवीचं मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी आहे. चला तर आता पौर्णिमा पण आली, म्हणजे आज पौर्णिमा पण आहे आणि देवाचं दर्शन पण होतं. म्हणजे सगळं काही जुळून आल्यासारखे झालं आहे. आणि बघा परी स्नेहाच्या गाडीवरती बसले. रुद्र आहे तो स्नेहाच्या PLCमध्ये सिस्टर आहे, त्यांचा मुलगा आहे. तर त्याला पण आम्ही घेऊन आलो आहोत. तो आणि परी स्नेहाच्या गाडीवरती बसले आणि आम्ही तिथे बसलो. पण आद्यावर रडते की आद्याला पण तिथे बसायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही डोंगर वगैरे, पवनचक्क्या, सगळं हिरवंगार. चला अंगाला का नाही. तुला येत नाही तुला काढायला. तू बघ दादा कसा चप्पल काढून गेला. आधीची मजा मस्ती चालली आज. चला मी पण दर्शन घेते. साधू करणार परत नमस्कार. वाव. नारळ पाठीमागच पडायचं. रुद्र तिथनं उड्या मारून
अरे कसं कसं हे आदू कसं परत कर आद्या परत कर कसं केलंस बघू स्नेहा बघ की. खिडकीला कोण पाया पडतंय पण बघ ना करतय ना ते. काय दादा आपला इथे अरे दादाचा हात पकड. हे दादा हात पकड की रे. हा दादाची पॅन्ट खाली यायला लागली. दादा पकड. तुला असतंय का ती गर्ल आहे म्हणून. असं मिक्सअप होत नाही हो कोणाबरोबर लवकर. होय ये इकडे जय बाप्पा करा. आणि आध्या लगेच मिक्स पाया पडते बघ. नाही उघडायचं बंद आहे दरवाजा. बंद आहे. चला नमस्कार करा नमस्कार करा. तुला दिसलं नाही. नमस्कार कर नमस्कार कर. हा हा काय मावशी हाय की काय. हो मी मागणं बघत होतो. शंकराची पिंडी आहे. मस्त निसर्ग सौंदर्य आहे ना बघून खूप मस्त आणि भारी वाटतंय. मी फर्स्ट टाइम इकडे आले. शंकराची पिंडी. चला शंकराची पिंड. सगळे एकाच ठिकाणी झालं. नसतांचं पण सगळं पौर्णिमेचं. जय शंभू. तिथनं ते नदीचं पाणी आहे बघा. तिथं वरती धरण आहे. होय का. हा जो डोंगर दिसतोय की नाही हा छोटासा का तिथं पाणी साठवलंय. तिथनं असं पाणी पवन चक्क्या. आणि तो पूल दिसतोय की नाही त्या पुलावर ना धारेश्वर दिवशीला जायचं. ते फुल खराब झालेलं मध्ये. ते काय ठेवलं. चला चल रुद्र. लक्ष्मीची पावलं आहेत आम्हाला माहित आहे. भाग्यलक्ष्मीची पावलं आहेत ती माझी. असं हे कर पिल्लू. नमस्कार कर बेटा. नमस्कार करा. नमस्कार कर. मी केलंय. जबरदस्ती करून घेते. हा हा वाव. हा, चला आता. चला आता बस. हा, जा दादा बाबा. अच्छा की जाते काय ग हे घाबरू आहे एक नंबरचं. हो चला चला साहेब. हे उडी मारत्या बघ. ऐक गो. जा जा दादा बाबा जा. हळू हळू थांब लागते पायाला. परी परी जा. काय नाही खेळते घातली. ग पण दगड आहे ग. ऐक ग ऐक ग. पावलं बघा कितीची. अगं लक्ष्मी नाही. गर्दीला असते ना इथं यात्रेला. यात्रेच्या वेळेला गर्दी भरते. ग त्या साईडला एक मंदिर आहे. तुझं चांगलं उलट माझंच नाही. मी तेल लावून ठेवलं केसांना. हा तूच कर. बाबा इथं आहे देव बाप्पा. बघ बघ. या इकडे ये बघ, इथे या. या जय बाप्पाला यायचंय. इथं नाही आहे का. हळू 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 रुद्र. सगळे देव एका ठिकाणी आहेत. हा चला. हा हे देवीचं मंदिर आहे. जा जा. सगळ्या देवाच्या फेऱ्या पुढे. हा, चल आता मी भीती आज जायला ग. भैरवनाथ कशा मंदिर आहे. नाही काय केदारनाथ आहे.
एवढं नको ग परी. बास ते बघ किती छान. आता बघू